आहे, ज्या ठिकाणी प्रतिभा धानोरकर बोलतायत। चर्चा सुरू होती मात्र निर्णय होत नव्हता। आपल्याला माहित आहे, संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा जितना संघर्ष बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी। त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल, संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे। आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे। राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही। हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे। त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर तो त्यांचा नैतिक अधिकार आहे। त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे। ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील। गेल्या वेळेस बाळूभाऊच्या निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार यांची भूमिका नाकारता येण्यासारखी नव्हती। आता तुम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या का? या निवडणुकीतही तुम्ही त्यांना सोबत घेणार आहे का? कारण की गेल्या काही दिवसात तिकिटासाठी संघर्ष पाहायला मिळाला। पक्ष म्हणून आता एकत्र असणार आहे का तुम्ही? मी आताच तुम्हाला सांगितलं की पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, आमचा पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे, भारतीय राज्यघटनेवर चालणारा पक्ष आहे। त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता। मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे तळागाळातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढू। उमेदवारी अर्ज कधी भरणार आहात? त्या दिवशी तुमच्या जिल्ह्यातले वरिष्ठ नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, वडेट्टीवार सोबत असणार आहेत। उमेदवारी अर्ज आम्ही नामांकन अर्ज येत्या 27 तारखेला दाखल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठी म्हणून जिल्ह्यातील आजी माजी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ते 100% मी त्यांना आमंत्रण करणार आहे आणि ते त्या ठिकाणी येतील। भावना का आठवणी डोळ्यात अश्रू दिसले तुमच्या? आठवणी म्हणजे मागच्या 10 महिन्याच्या कार्यकालात मी अतिशय संघर्ष त्या ठिकाणी करत आहो आणि नक्कीच एवढ्या संघर्षानंतर मला ही तिकीट मिळाली। तिकीट मिळाल्यानंतर माझे 2 लहान मुलं, एक मुलगा माझ्यासोबत होता, एक आता इथं होता। त्याच्यामुळे नक्कीच माझ्या ठिकाणी कोणीही असतं तर नक्की ते अश्रू त्यांच्याही डोळ्यातून निघाले। नक्कीच आज राजकारण करत असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या विचारावर मी चालत आहे। आज त्यांच्यामुळे मी या ठिकाणी सक्षम आमदार म्हणून काम करत आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक निर्णयात त्यांची उणीव मला कायम जाणवणार आहे। आपको टिकट मिली है, क्या कहोगे? और शंकरपुर में आपके विरुद्ध जिस तरह से सुधीर मुंगटिया बीजेपी एक बड़े नेता है, तो किस तरह से आप चुनाव लड़ेंगे? आपने देखा होगा कि मेरे पति दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर, इनके टिकट के टाइम भी पिछले साल 2019 में ऐसी परिस्थिति पूरे जिले में निर्माण हो गई थी। फिर भी सब पार्टी के नेता, सब गठबंधन के इंडिया आघाड़ी के नेता हमारे साथ थे और सबके अथक प्रयत्नों से वो टिकट हमको मिली थी और टिकट मिलने के बाद सब लोगों ने मेहनत की और वो आज से सांसद करके चुन के गए। अभी वो जिम्मेदारी मेरे कंधे पर सभी महाविकास आघाड़ी के नेताओं ने डाली है और वो भी जिम्मेदारी मैं पूरे विश्वास से पार करूंगी। किस मुद्दे पे आप चुनाव लड़ेंगे? चुनाव लड़ते हुए चंद्रपुर जिले का आपने देखा होगा कि यहाँ इंडस्ट्रियल जोन है, बेरोजगारी बड़े पैमाने पर हमारे ज़िले पे है, बेरोजगार का विषय हमारे ज़िले में है। वो विषय कैसे हम मार्गी ला सकते हैं, वो मेन मुद्दा हमारे ज़िले में रहेगा। कब फॉर्म भरने वाले हैं? फॉर्म हम 27 तारीख को नॉमिनेशन फॉर्म भरेंगे। प्रतिभाताई आगे बढ़ो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।